नमस्कार, सुहाणीत किचनमध्ये आपले स्वागत आहे. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे अळूची पानं घेतलेली आहेत. जे वडीसाठी पानं आपण वापरतो तीच इथे मी घेतलेली आहेत. सर्वात प्रथम आपल्याला ही पानं सोलून घ्यायची आहेत, म्हणजे त्याचे जे डेटा आहेत ते काढून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला सोलून घ्यायचे आहेत. कारण असे सोलले की त्यातला जो खाजरटपणा असतो तो कमी होतो. त्यामुळे अशा पद्धतीने हे पानं सोलून घ्यायची आणि हा मधला जो देठ आहे तो जाड असेल तर तो सुद्धा कापून घ्यायचा. तर इथे पानं छोटी असल्यामुळे मी मधला देठ कापून घेतलेला नाही आहे. तो त्यातला जे वरचा आहे तेच मी कापून घेतलं आहे. अशा पद्धतीने हातानेच काढून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने इथे मी सर्व पाने सोलून घेणार आहे. तर इथे मी सर्व पाने सोलून घेतलेत. इथे पात्या आणि देठ सुद्धा काढून घेतलेले आहेत पानांचे. तर पानं व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घ्यायची. पानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये 7 ते 8 लसूणच्या पाकल्या, 3 ते 4 हिरवी मिरची. ही हिरवी मिरची कमी तिखटवाली आहे तर म्हणून मी इथे 3 ते 4 टाकणार आहे. आणि जास्त तिखट असेल तर 2 किंवा 3 टाकलं तरी सुद्धा चालेल. अर्धा चम्मच जिरे घालून हे व्यवस्थित जाडसर वाटून घ्यायचं. वाटून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये 1.5 वाटी बेसन घेतलंय. हे बेसन घरचंच आहे. आता यामध्ये पाव चम्मच हळद, 1 चम्मच तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जे आपण पेस्ट तयार करून घेतलेली ती 1 चम्मचभर इथे घालून घेतले. 1 मोठा चम्मच पांढरे तीळ, भरपूर सारी कोथिंबीर घालायची. त्याने ही आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती खूप छान होते. 1 मोठा चम्मच कोकम आगल घालायचं. कोकम आगल जरूर घालायचं आहे. त्याने अळूचं जे खाजरटपणा असतो तो कमी होतो. आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हाताने. व्यवस्थित असं एकजीव करून घेतल्यानंतर थोडं पाणी घालून व्यवस्थित पीठ हे भिजवून घ्यायचं. रेसिपी आपण कोणती बनवतोय ते तुम्हाला समजेलच. आणि अळूची पानं बघितल्या तुम्हाला असं वाटलंच असेल की ही आपण जी बनवतो तीच रेसिपी आहे. तर नाही, ही थोडी वेगळी रेसिपी आहे. तर नक्की शेवटपर्यंत पहा. अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, तरच तुम्हाला समजेल की रेसिपी काय आहे ते. तर इथे अळूच्या पानांना एक अळूचं पान घेतलंय आणि त्यावरती आपलं जे पीठ आहे ते लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित लावून घ्यायचं. अशा पद्धतीने लावून घ्यायचं. सर्व पानाला पीठ लावल्यानंतर दुसरं पान सुद्धा त्या पानावरती ठेवायचं आहे. अशा पद्धतीने लावून घ्यायचं दुसरं पान आणि त्यावरती सुद्धा पीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित लावून घ्यायचं. तर आज आपण ही अळूची वडी बनवतोय. पण आपण ही अळूची वडी न वाफवता बनवणार आहोत. झटपट तयार होते ही अळूची वडी आणि चवीला तर खूप भन्नाट लागते. एकदा नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा. आता इथे मी 3 पाने लावलेत. 3 पाण्यांच्या ऐवजी तुम्ही 2 पाने जरी लावलात तरी सुद्धा चालेल. व्यवस्थित दोन्ही बाजूने अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं पाने आणि त्यावरती थोडंसं असं पीठ लावून घ्यायचं. म्हणजे जे पान आहे दुमडलेलं आपण ते अजिबात बाहेर पडत नाही. आणि व्यवस्थित असा रोल तयार करून घ्यायचा. अगदी दाबून रोल तयार करून घ्यायचा. म्हणजे अजिबात आपण जेव्हा वडी कापणार आहोत ना तेव्हा अजिबात ते बाहेर येत नाही. व्यवस्थित असं दाबून रोल तयार करून घ्यायचा. कारण आपण वडी ही वाफवणार नाही आहेत, अशीच आपण कापून तळणार आहोत. त्यामुळे व्यवस्थित हा रोल तयार करून घ्यायचा. माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या साईडून रोल तयार झाल्यानंतर वरून सुद्धा थोडंसं
पीठ लावून घ्यायचं. अशा पद्धतीने इथे मी दाखवते त्या पद्धतीने पीठ लावून घ्यायचं आणि इथे आपली वडी एक तयार झालेली आहे. नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा, खूप चवीला छान लागते आणि तुम्ही वरण भातासोबत सुद्धा ही वडी खाऊ शकता. छान लागते, कुरकुरीत होते ही आलूवडी. तर एकदा नक्की या पद्धतीने करून पहा. तर इथे मी 4 वड्या तयार करून घेतल्यात. काही 2 पाण्यांच्या केल्यात, काही 3 पाण्यांच्या केल्यात. तर खूप भन्नाट होतात ह्या वड्या. आता लगेचच आपल्याला ह्या कापून घ्यायच्यात, न वाफवता कापायच्या आहेत. तर इथे पाहताय अजिबात त्यातलं जे पीठ आहे ते बाहेर येत नाही आहे. त्यामुळे जसं मी सांगितले त्या पद्धतीने तुम्ही करा. रोल करताना अगदी घट्टसर दाबून दाबून रोल तयार करून घ्यायचा, म्हणजे त्यातलं जे पीठ आहे ते अजिबात बाहेर येत नाही कापताना. तर इथे पाहताय तुम्ही, इथे मी एक वडी कापून घेतले. तर लगेचच आपल्याला तळून घ्यायची आहे. त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवले आणि कढईमध्ये तेलसुद्धा छान गरम झालं आहे आणि तेलामध्ये वड्या आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत. गॅसचा फ्लेम लो ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला वड्या पहिला तळून घ्यायच्या आहेत आणि नंतर थोडासा गॅस फास्ट केला तरीसुद्धा चालेल. तर इथे मी सर्व वड्या तळून घेतल्यात आणि इथे पलटी करून घ्यायच्या एका बाजूने. मस्त छान कुरकुरीत तयार होतात. यात तुम्ही चहासोबत सुद्धा खाऊ शकता. एवढ्या भन्नाट लागतात ना की तेच आपण खाऊन कंटाळा येतो की वाफवून वडी तयार करणार, त्यासाठी खूप वेळसुद्धा लागतो. तर या झटपट तयार होतात. एकदा नक्की करून पहा. तर इथे आपल्या वड्या छान अशा तळून झाल्यात. तर एका झाऱ्यामध्ये काढून घेते. नक्की तुम्ही या वड्या तयार करून पहा. जास्त मेहनत घ्यायची गरजच लागत नाही ह्या आलूवडी तयार करताना. रोल तयार करून घ्यायचं आणि लगेचच ह्या तळून घ्यायच्या आहेत. त्यामुळे त्या झटपट होतात आणि कमी वेळेमध्ये होतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि इथे पाहताय, इथे 2 ते 3 वड्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि ते मस्त अशी कुरकुरीत आलूवडी आपली तयार झाली. तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.